हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता, केंद्र सरकारकडून डेटा आल्यावरच कर्जमाफी। 2019 मध्ये कर्जमुक्तीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, तर प्रोत्साहनपर अनुदानासाठी कर्ज भरण्याची अटही रद्द। सुपारी बाजांना इतकी मिरची का लागली? मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंवर पलटवार। नकलाकारांचा आम्हाला राजकीय धोका नाही, असाही टोला। ठाकरेंकडून सिद्धिविनायकात दान चोरी, शिंदे यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड। अजित पवार अपघाताचा अहवाल पुण्यतिथीच्या आधी येईल, मुख्यमंत्री फडणवीस यांचे सभागृहात आश्वासन। मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी कोर्टाचा निर्णय। पवारांनी चव्हाणांची भविष्यवाणी फेटाळली, सोबती नाराज नाहीत, सुळेंचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर दावा। अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड नगर परिषदेत भाजपला पवार गटाची साथ, आमदार राम शिंदे, रोहित पवार एकत्र। मुंबई मनपात भाजप नगरसेवक आणि उबाठा नगरसेवकांमध्ये राडा, महापौरांचा राजीनामा राम मंदिर मुद्द्यावरून जुंपली। बीएमसीत भाजपाचा आकडा 3 ने वाढला, जातचोर अपात्रतेमुळे भाजपाला फायदा। मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला, 12 वर्षीय जय जयस्वालचा मृत्यू, 2 जण जखमी, ठाण्यातील आझाद नगर परिसरातील घटना। सलग दुसऱ्या दिवशी बेस्टनं वाहनांना ठोकरलं, अंधेरी पश्चिमेला अपघात, 2 गंभीर जखमी। मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकांचं नुकसान, जुन्नरमध्ये टोमॅटो महामार्गावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा वाढला, तरीही नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट कायम। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मद्यपान, नागरिकांमध्ये संतापाची लाट। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यातून प्रस्थान, भक्तिमय वातावरणात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याला सुरुवात, ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं पुणे शहर दुमदुमलं। नमस्कार, सुप्रभात। मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात जय महाराष्ट्र। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। मोशी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय, मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत